डोळ्यांची आग होत असेल किंवा डोळ्याला खाज येत असेल तर कोथिंबिरीचा रस घातला जातो। हा एक आयुर्वेदिक उपचार आहे। वरून क्रिस्पी आणि आतून एकदम खुसखुशीत अशा वड्या तयार झालेल्या आहेत। तर हे मी शॅलो फ्राय केलेलं आहे। तेलकट नको असेल तर शॅलो फ्राय करू शकता। तीळ भरपूर लावलेले आहेत, त्याच्यामुळे शॅलो फ्राय केलं तर ते एकदम कुरकुरीत होतात आणि खायला खूप छान लागतात। आतून सुद्धा टेक्स्चर खूप छान आलेलं आहे। तर एक वाटी किंवा बाउल कोणतेही मेजरमेंट घेऊ शकता। एक बाउल या ठिकाणी मेथी घेतली आहे आणि 2 बाउल कोथिंबीर घ्यायचं आहे। फ्रेश घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि वाटी किंवा बाउल भरत असताना थोडंसं दाबून भरायचं आहे। ओली मिरची आणि मीठ हे चवीनुसार घालायचं आहे। हिंग पावडर, हळद पावडर, धने जिरे पूड, अजवाइन थोडंसं क्रश करून घालतीये। हवं तर गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट पण घालू शकता। तीळ भरपूर घातलेले आहेत। विटामिन ईचं नॅचरल सोर्स आहे। बेसन थोडंसं जाडसर घ्यायचं आहे। या ठिकाणी 2 वाटी कोथिंबीर आणि 1 वाटी मेथी आहे, त्याच्यामुळं 1.5 वाटी मी या ठिकाणी पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी घातलेलं आहे, अजून अर्धी वाटी घालतीये। पाणी कमीत कमी वापरायचं आहे। पीठ थोडंसं जाडसर घेतलं आहे। जाडसर पीठ असेल तर वड्या खुसखुशीत होतात, क्रिस्पी होतात, पण पाणी थोडंसं जास्त लागतं। तर हे अशा पद्धतीनं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पीठ जर बारीक असेल तर बॅटर यापेक्षा घट्ट बनवू शकता, पण पीठ शिजण्यासाठी थोडंसं पाणी आवश्यक आहे, म्हणून मी थोडंसं पाणी जास्त घातलं आहे। तर लिंबू घालते किंवा आमचूर पावडरसुद्धा घालू शकता। मीडियम साईजचा 1 लिंबू घातलं आहे। यानंतर एकदम छोटा चमचा आहे, पाव चमचा किंवा अर्धा चमचा सोडा घालू शकता। हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। या भांड्यामध्ये मी खाली पाणी घातलंय, त्यावर स्टँड ठेवून ताटाला तेल लावून ठेवलंय आणि आता तीळ पसरून घ्यायचे आहेत, स्प्रेड करून घ्यायचे आहेत। हे बॅटर घालायचं आहे ताटामध्ये। दहा ते 12 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। वरून सुद्धा थोडेसे तीळ घालतीये। 10 ते 12 मिनिटांनंतर छान वाफून आलेलं आहे बॅटर। तर हे पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर वड्या कापून घ्यायच्या आहेत। आपल्याला हव्या त्या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे। तर बॅटर जास्त घट्ट करूनही चालणार नाही आहे आणि जास्त पातळ करूनही चालणार नाही आहे। घट्ट झालं तर काय होतं, वड्या जास्त ड्राय होतात आणि तुकडे पडायला लागतात आणि पीठ जर पातळ झालं बॅटर तर वड्या एकदम घट्ट होतात। त्याच्यामुळे परफेक्ट बॅटर असणं खूप गरजेचं आहे। तव्यामध्ये थोडंसं तेल घालून शॅलो फ्राय करतीये। हवं तर डीप फ्राय सुद्धा करू शकता, पण जास्त तेलकट नको असेल तर शॅलो फ्राय करू शकता। कोथिंबीर मेथी वडी तयार झालेली आहे। खूप टेस्टी आहे, हेल्दी आहे। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।